पहाटेची वेळ महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यात कोंबड्याची बांग ऐकू येते. आभाळ गुलाबी झालेलं, शिवारावर द्वबिंदू चमकतायत. बैलगाडीच्या चाकांचा मंद आवाज रस्त्यावरून पुढे जातोय. मातीच्या घराच्या ओट्यावर एक आई चूल पेटवते. भाकरीचा सुगंध हवेत दरवळतोय. कोप्यात ठेवलेली पितळी घागर, अंगणात तुळशी वृंदावन आणि घराच्या दारातून एक छोटा मुलगा गण्या. अर्धी खाकी चड्डी, पांढरा शर्ट, गळ्यात दप्तर. आई, उशीर होतोय ग. आई डब्यात भाकरी चटणी ठेवते. अरे हळू, आधी दूध पिऊन जा. गावच्या पायवाटेने मुलांचा घोळका निघतो. कोणी अनवाणी, कोणी चप्पल हातात धरून, कोणी रस्त्यातच करवंद तोडतंय, तर कोणी मित्राला हाक मारतंय. ए पिंट्या, लवकर, प्रार्थना सुरू होईल. समोर दिसते ती गावची जिल्हा परिषद शाळा. पांढऱ्या चुन्याच्या भिंती, समोर मोठं निंबाचं झाड, लोखंडी घंटा आणि लाल मातीचं मैदान. घंटा वाजते, जन गण मन. सगळी मुलं एका रांगेत. मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर कडकपणा, पण डोळ्यात माया. वर्गात लाकडी बाक, काळा फळा, खडूने लिहिलेलं अ आ इ. खिडकीतून येणारा वारा आणि शेवटच्या बाकावर बसलेला गण्या. मित्राच्या कानात हळूच, आज सुट्टीत लगोरी खेळायची का? मधली सुट्टी झाली की मैदान रंगून जायचं. कुणी लगोरी, कुणी विटीदांडू, कुणी कबड्डी. कबड्डी, धुळीत लोळणं, हसणं, रुसणं आणि पुन्हा मित्र होणं. दुपारचं ऊन थोडं वाढतं. निंबाच्या झाडाखाली बसून डबा उघडायचा. कोणाकडे भाकरी ठेचा, कोणाकडे गुळपोळी आणि नेहमीसारखंच अर्धा देना. संध्याकाळ जवळ आली की शेवटची घंटा. मुलं पुन्हा गावाकडे धावत सुटायची. आभाळात पक्ष्यांचे थवे, शेतातून परतणारी गुरं आणि दूर मंदिराची घंटा. गण्या घरी पोचतो. आई विचारते, आज काय शिकलास? गण्या हस्त म्हणतो, शाळेत पुस्तकातलं थोडं आणि मित्रांसोबत आयुष्यभर लक्षात राहील इतकं खूप काही. 1980 ची ती जिल्हा परिषद शाळा साधी होती, पण त्या आठवणी मात्र आजही सोन्यासारख्या चमकतात.